देव बरे करू. जायते फावट आमी निवडणुकांक फक्त सत्तेची लढाई म्हणून पळयतात, नाही, पण त्यो खऱ्याने कितें आसतात? त्यो आसतात प्रशासनाक एक नवी दिखा दिवपा खातीर डेटा इंजिनियरिंग करपाची एक संद. आणि हेच विश्लेशणांत आमी गोंयाच्या पेडणे मतदारसंघातल्या आंकड्यांक उलयते करतले. पळोवया त्यांच्या लोकांच्या गरजो आमी कशा समजून घेऊ शकतात. चला तर आमकां पेडणे तालुक्यान भरता. गोंयच्या एकदम उत्तर दिकेक आसलेलो हो सोबीत वाठार काजूच्या बागांनी आणि नुस्तेकारांच्या गावांनी भरेल्लो. हांगाची जमीन आणि थंयचे लोक यांच्या मदलो जो संबंध आसाना तोच त्यांच्या राजकीय अपेक्षांचं मूळ हे समजून घेवप खूप गरजेचा. तर पेडण्याची सध्याची परिस्थिती खऱ्याने किती आसा पळोवया. जेन्ना तुम्ही हांकाच्या लोकांकडे उलयतात एक गजाल एकदम स्पष्ट जाता. त्यांच्यात आणि प्रशासनात एक व्हड अंतर निर्माण झाला आणि त्यांच्या अडचणी त्योच अडचणी या मतदारसंघाची लक्षणा जावन आसात. आणि सगळ्यात व्हडली समस्या तरणाट्यांकडे कामं नात. खास करून दर्यादेगेर रावपी आणि शेतकार कुटुंबातल्या भुरग्यांचो फुडार तो अंधारात दिसता. ही फक्त एक अडचण नव्हे, ही एक गंभीर चिंता. थंयच्या शेतकारांचो विचार करात. काजू आणि नाल्लांचे शेतकार ते खरेच संकश्टात आसात. पिकांक बरो भाव मेळना, वेळेर रीण मेळना आणि हाका लागून शेती करप तांकां सामकें कठीण जाला. तांचो आवाज आयकप खूप गरजेचे. आणि गावांची गत थंय मुळाव्या सुविधांकडेन दुर्लक्ष झाला. अजून मेरेन कितल्याशाच वाड्यांच्या नळांतल्यान उदक येना, रस्ते खराब झाल्यात. हे कितें दाखविता? विकास आणि गाव हांच्या मदीं एक व्हड अंतर. ह्यो फक्त तक्रारी न्हय हे समजून घ्यात. जेन्ना लोकांच्या अपेक्षा आणि सध्याची परिस्थिती हांच्या मदलं अंतर खूप वाढता तेन्ना लोक उलयतात आणि लोकशाहीत ते आपल्या मताच्या माध्यमांतल्यान सगळ्यान स्पष्टपणान उलयतात. ठीक आसा, तर आम्ही लोकांच्यो गजाली आयकल्यो. आता ह्या लक्षणांकडल्यान त्या मतदारसंघाच्या महत्वाच्या आंकड्यांकडे वचूया. 2022च्या निवडणुकीचो डेटा किती सांगता? कारण आंकड्यांना आपली एक वेगळीच भाषा असता आणि ती समजून घेवप गरजेचे. पहिलींचे गजाल पळयात. मतदानाची टक्केवारी 87.93%. हो आंकडो कितें सांगता? तो सांगता की पेडणेचे लोक राजकारणाविषयी उदासीन नात, अजिबात नात. ते आपल्या हक्का खातीर जागृत आसात, बदलाची अपेक्षा दवरतात आणि सक्रियपणानं वाटो घेतात. आता निकाल पळोवया. एकदम स्पष्ट आसा. लोकांनी भाजपकडेन आपलो कौल दिला. मग्गो पक्षाकय बरी मतां मेळ्ळ्यात. पण ह्या चार्टात काँग्रेस पक्षाचो बार पळयात. तो कसो एकदम कोसळला आणि कितलो लहान दिसता. फक्त 6.26%. हो, एकच आंकडो काँग्रेस पक्षाची पुराय कथा सांगता. एक वेळ ह्या मतदारसंघात जैत मेळोवपी पक्ष आणि आता इतल्या सकयल हे स्पष्ट दाखवता की मतदारांकडे आशिल्लो तांचो संबंध पूर्णपणान तुटला. तर 2022च्या निकालांतल्यान आमी कितें शिकतात? 3 मुख्य गजाली. पहिले, काँग्रेस पक्षाचो मतदारांकडे संपर्क पूर्णपणान तुटला. दुसरे, मतदार उपाय सोदतात ते वाट पळयतात. आणि तिसरे, गणित सामकें सोंपें आसा. जेत मेळोवपाक अदमासे 3400 मतां आपल्या वटीन ओडपाची गरज आसा. एक समस्या, एक संधी आणि एक स्पष्ट लक्ष. आणि एक खूप महत्वाची गजाल, पेडणे हो एक राखीव मतदारसंघ आसा, खास करून अनुसूचित जाती SC खातीर. म्हणल्यार हांगा उमेदवार फक्त अनुसूचित जातीचोच आसूंक शकता. हाका लागून त्यांच्या अनुसूचित जातीच्या मतदारांचो कौल निकाला खातीर निर्णायक ठरता. हे फक्त एक राजकीय गणित न्हय, हे आमच्या संविधानाचे एक सुंदर तत्व आसा जे दर एका व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समान संदेची हमी दिता. त्यांचो आवाज विधानसभा मेरेन पावोवपाची ही एक व्यवस्था आसा. तर प्रश्न हो, 2022चो निकाल हो फक्त एक तात्पुरतो बदल की एका व्हडल्या प्रवाहाचो भाग? हे समजून घेवपा खातीर आमी थोडे फाटीं वचून पळोवया. फाटल्या काही निवडणुकांचो इतिहास. हो इतिहास आमकां फुडाराचे निदान करपाक मदत करतलो. ह्या आंकड्यांची कथा पळयात. 2002 वर्षा काँग्रेस पक्ष 48% मतां घेऊन शिखराचेर आशिल्लो. एक जबरदस्त जैत. पूण थिंच्यान तांचे घडये सकयल देणपाक लागली. 2012 वर्षा 31% आणि 2017 तर आंकड्याचेर नदर मारात, फक्त 3.65%. हो एक व्हडलो बदल जे दाखयता की मतदारांचे विश्वास एका पिळगेन कसो सोंपत गेलो. तर हे आंकड्यांतली अस्थिरता आमकां कितें सांगता? एक गजाल एकदम स्पष्ट करता. चड मतदान आणि सदांच बदलपी कौल हे दाखवता की पेडणेचे मतदार खूप विचार करून मत देतात. ते कुणाचेच बांधिल्ले नाहीत.
तांकां फक्त एकूच गाजल जाय, प्रभावी प्रशासन. तर मग हो गमायलो विश्वास परत कसो मेळवोचो हाचे खातीर एक स्पष्ट रणनीती लागता. आमी ताका चतुर्मुख सिद्धांत म्हणटात. हो एक आराखडा आसा, लोकांचो कौल परत जिखून घेवपाचो एक ब्लूप्रिंट. ह्या सिद्धांताचे 4 मुखेल स्तंभ आसात. पहिलो निवडणुकीचो, मतदारांचं म्हणे खोलायेन आयकाप. दुसरं संघटनात्मक, एकदम मुळांतल्यान, म्हण्यार बूथ पावंड्यार संघटना परत बांधप. तिसरे कथात्मक, थळाव्या मुद्द्यांचेर एक सकारात्मक कथा तयार करप. आणि चौथळं संसाधना, पक्षाची मालमत्ता, डेटा आणि निधीचो प्रभावी वापर. जेन्ना हे 4 स्तंभ एकठांय येतात तेन्नाच खरो बदल घडता. ठीक आसा, आराखडो तयार आसा, पण ताका प्रत्यक्षात कसो हाडच्यो हाचे खातीर एक बरो उमेदवार आणि एक निश्चित वेळपत्रक लागता. चला तर ह्या कृती योजनेचेर एक नजर मारूया. फुडारा खातीर 2022च्या निकालांतल्यान 3 गजाली शिकूंक मेळतात: विश्वास, काम आणि ओळख. आंकड्यांप्रमाणे मतदारांक उमेदवारांचेर विश्वास नासलो, त्यांच्या कामाची माहिती लोकांमेरेन पावूंक ना, आणि उमेदवार अनुसूचित जातीचो आसलो तरी ताचो लोकांकडे वैयक्तीक संपर्क उणो पडलो. ह्या तिन्ही मुद्द्यांचेर काम करप एकदम निर्णायक थारतले. हाका एक 90 दिसांचो कृती आराखडो लागता. 3 टप्प्यांनी. पहिल्या 30 दिसांनी संघटना बांधप आणि लोकांचो विश्वास जिखपाचो यत्न करप. दुसऱ्या टप्प्यात लोकांमेरेन पावपाचे काम वाडप. आणि निमाण्या 30 दिसांनी प्रचार एकदम तीव्र करप आणि मतदारांक मतदानाखातीर भायर काडप. एक दीस म्हत्वाचो. पण ह्या सगळ्या रणनितीचो पायो कितें? तो असा डेटा. लोकांच्या अडचणी काय आसात? खंयच्या वाड्यार उदकाची समस्या आसा? खंयच्या तरणाटेंका कामाची गरज आसा? हे सगळे समजून घेऊन गरजेचे. अडचणींचो एक नकासो तयार करप होच त्यो सोडोवपाचो पहिलो पावडू. आता ह्या सगळ्या विश्लेषणाक परत मूळ मुद्द्याचे हेडूया. ह्या राजकीय रणनीतीचो निमाणो उद्देश कितें? तो फक्त निवडणूक जिखवत न्हय, तर लोकांच्या जिवितांत खरो बदल हाडप. आणि हांगा एक गजाल याद दवरप खूप गरजेची आसा. जेव्हा आम्ही लोकांचो डेटा वापरतात तेन्ना तांची प्रायव्हसी जतनाय घेव आणि तांची संमती घेवप ही आमची जबाबदारी. भारताच्या नव्या कायद्याप्रमाणे हे गरजेचे आसा आणि नैतिक नजरेनं योग्य आसा. म्हणजे निवडणुकीच्या वेळार जे लोकांची मागणी आसता ते जैता उपरांत एका लोकप्रतिनिधीची जबाबदारी जावन जाय. बेकारी, उदकाची समस्या, शेतकऱ्यांची अडचणी ह्यो गजाली प्रचाराची घोषणा न्हय, तर प्रशासनाच्या कामाची एक चेकलिस्ट जावन जाय. आश्वासनांना कामाच्या आराखड्यात बदलप हीच खरी सेवा. तो प्रश्न उरता, हे राजकारणा पेल्यान खरे ध्येय कितें? ध्येय फक्त एक निवडणूक जिखप न्हय. ध्येय हें आसा की मेळिल्ल्या जनादेशाचो वापर करून एक अशी व्यवस्था तयार करप जी येवपी पिळगे खातीर काम करतली. एक शाश्वत बदल. जर तुमकां लोकांचेर केंद्रीत फुडारी जावपाचो आसा आणि तुमच्या मतदारसंघाची उदरगत करपाची आसा तर blueprintstrategies.ai कडे mgr@blueprintstrategies.ai चेर संपर्क करात. वा 0804204104102 हे नंबरार फोन करात. राजकारणा पेल्यान एक ध्येय.